खरं तर ना आज खूप दिवसातून ब्लॉग शूट करते. या धावपळीच्या आयुष्यात ना स्वतःच्या क्रिएटिव्हिटीसाठी टाईमच मिळत नाही. सॅटर्डे संडे टाईम असतो तो घरकामात जातो किंवा कुठे बाहेर जाण्यात. त्यानंतर सोमवार ते शुक्रवार ऑफिस टाईम. ऑफिस टाईममध्ये तर ह्या गोष्टी नाही करू शकत. त्यामुळं आज थोडासा टाईम स्वतःसाठी काढला आणि एक छोटासा छानसा ब्लॉग शूट केला. प्रत्येकाचा जसा रोजचा दिवस असतो तसा माझाही. सकाळी उठायचं, आवरायचं, देवपूजा करायची, स्वयंपाक करायचा, घरकाम करायचं म्हणजे घरातलं आवरायचं, आपल्या झाडांची काळजी घ्यायची आणि महत्त्वाचं म्हणजे सोमवार ते शुक्रवारचा थकवा घालवण्यासाठी मस्त झोप घ्यायची. जोपर्यंत बरं वाटत नाही तोपर्यंत मस्त झोप घ्यायची. टाईम मिळाला तर हां. मंडे टू फ्रायडे स्पेशल काही करण्यासाठी एवढा टाईम मिळत नाही. म्हणून आज संडे. सो मी आज करत होते नूडल्स. नूडलसाठी लागणारं साहित्य मी आदल्या दिवशीच आणून ठेवलं होतं. जास्त काही मी मस्तपैकी अशा रेसिपी बनवत नाही. जेवढं आहे तेवढ्यातच करायचा एक प्रयत्न करते. आता नूडल्स विकतही मिळतात, पण मला हायजेनिक खायचं होतं. मागच्या वेळेस नूडल्स ऑर्डर केले होते, ते एकदम बकवास होते. त्यामुळं म्हणलं स्वतःच करावेत. तसंही मी पहिल्यांदाच बनवते नूडल्स. एवढा काय एक्सपिरियन्स नाही नूडल बनवायचा. यूट्यूबची रेसिपी पाहिली आणि करण्याचा एक छोटासा प्रयत्न केला. आणि किचनमध्ये काम करायला तेव्हाच छान वाटतं, जेव्हा किचन सुंदर, टापटीप, थोडंसं डेकोरेटिव्ह असेल. डेकोर करायला खूप जास्त पैसे नाही लागत. थोड्याशा छोट्या छोट्या वस्तू घ्यायच्या आणि डेकोर करायचं. आता आपल्या सगळ्या भाज्या परतून झाल्या. त्यानंतर मी त्याच्यात थोडीशी कांद्याची पात टाकते. ही कांद्याची पात मी 10 का 20 रुपयाची एवढी थोडीशी घेऊन आली आहे. गावाकडं कसं असतं, शेजारच्या शेतातून तोडून आणली तरी कोणी काही म्हणत नाही. शेजाऱ्याकडून घेतली तरी ती फुकटच मिळते. पण इकडं तसं नाही, 10 रुपयाची एवढीशी कांद्याची पात. त्यानंतर मी त्यात नूडल्स टाकले, सोया सॉस वगैरे टाकला. असं रेड चिली सॉस वगैरे काही नाही, जेवढं होतं तेवढ्यात केले आपले नूडल्स. त्यानंतर माझे नूडल्स तयार झाले आणि टेस्ट करायला घेतले. आता पहिल्यांदा केलेत, झाले असतील थोडे चांगले. आपण स्वतः केलेलं तर आवडतंच आपल्याला. तसे चांगले झालेत, म्हणजे विकतच्या नूडल्सपेक्षा तर मस्त. शनिवार रविवारी जसे आपण आपली काळजी घेतो ना, तशी झाडांचीही घेतली पाहिजे. त्यांनाही पाण्याची गरज आहे ना. आता उन्हाळ्यामुळं पाणी लवकर संपतं, त्यामुळं सारखं सारखं चेंज करावं लागतं. आणि पाणी जर चेंज केलं तर झाडं टवटवीत राहतात. मी फिल्टरचं पाणी यूज करते, कारण इथल्या पाण्यामध्ये खूप जास्त क्षार आहेत त्यामुळे. आणि भांडी पण खराब होतात क्षारच्या पाण्यामुळे. त्यानंतर ना मी गॅलरीत गेली, आपली गॅलरी आवरायला. गॅलरीत पण खूप छान छान झाडं लावलेली आहेत. झाडांची एवढी काळजी घ्यावी लागते ना, म्हणजे 2 दिवस जर त्याला पाणी नाही दिलं तर तिसऱ्या दिवशी ते झाड सुकतं. त्याला खत टाकणे, त्याचे थोडीशी कटिंग वगैरे करणे, प्रत्येक गोष्ट झाडाची करावी लागते. जसं आपण स्वतःला जपतो तसं झाडालाही जपावं लागतं, नाहीतर ते तिसऱ्या दिवशी कोमजलेलं असतं. आता प्रत्येक सॅटर्डे संडे माझं असं रुटीन नसतं. कधी बाहेर जाते, कधी घर आवरते, जास्ती तर मी गावीच असते. त्यामुळे जेवढे दिवस आहे तेवढे दिवस इथलं सॅटर्डे संडे राहिले तर काम करून घेते. सुट्टीतला एक दिवस तर पूर्ण घरकामातच जातो. त्यानंतर एक दिवस मिळतो. त्यानंतर असं वाटतं बास आता काही नाही, आता दुसऱ्या दिवशी आपण झोपायचं. म्हणून पटकन शनिवारी सगळी कामं आवरून घेण्याचा प्रयत्न करते. आणि त्यात घरकाम करता करता ब्लॉग शूट करणं बापरे खूप अवघड आहे, खरं सांगते. दुसऱ्याचं बघून वाटायचं काय 5-10 मिनटात करत असतील एडिटिंग वगैरे किंवा अर्धा तास जास्तीत जास्त. पण हे शूट करायला ब्लॉग काम करता करता एवढा टाईम जातो, म्हणजे ह्या अँगलनी कॅमेरा सेट करा, त्या अँगलनी कॅमेरा सेट करा. आता मी त्यासाठी ट्रायपॉड स्टँड घेतलं आहे, पण ते पण मला अजून जमत नाही आहे. खरं सांगते खूप अवघड आहे. आता मी केला आहे व्हिडिओ तर तुम्हाला तर समजेलच, अँगल एकदम चुकीचे आहेत. तशी मी हुशार आहे, शिकेल मी हळूहळू व्लॉग शूट करणं, एडिटिंग करणं. एवढं काय मला अवघड नाही वाटत आहे. बरं आहे, बऱ्यापैकी म्हणजे सोप्पं आहे. जेव्हा आपल्याला काम करायला लागतं ना, तेव्हा समजतं आपली आई किती काम करते. म्हणजे मी आत्ता इथं काम करते ना, ते माझी आई रोज सोमवार ते शुक्रवार, शनिवार, रविवार सतत हीच कामं करत असते. आणि मला 2 दिवस करायचं म्हटलं तरी नको वाटतात. बापरे! एवढे नूडल्स वगैरे सगळं केलं होतं तरी माझी जिभेची चटक काही गेली नव्हती. कारण मी एक रील बघितली होती आणि त्या रीलमध्ये सँडविचची रील होती. सँडविच मला खूप आवडतं. त्यानंतर म्हटलं बघावं, ट्राय करावं, आपल्याला जमतं आहे का. भाजीपाला वगैरे तर सगळा होता नूडल्ससाठी आणलेला. त्यानंतर मी सगळं कटिंग वगैरे करून घेतलं. सँडविचची तयारी वगैरे झाली. आता मला एकदम खात्री होती माझं सँडविच एकदम टेस्टी होणार, कारण दिसतच होतं तेवढा व्हिडिओ तेवढं छान एकदम मस्तपैकी क्रीमी वगैरे.
सेम मी त्यांनी जसं दाखवलं आहे ना तसंच करण्याचा प्रयत्न केला. फक्त जी कटिंग केलं आहे ना ते चॉप केलं आहे ते थोड्याशा भाज्या मोठ्या मोठ्या होत्या, एवढ्या काही छोट्या छोट्या चॉप केलेल्या नव्हत्या. ह्या सँडविचसाठी मी एवढं बटर चीज घातले ना, नाही चांगलं झालं सँडविच तर बापरे किती रिग्रेट होईल मला. खरं तर असं रेसिपी करून खाणं हे मी कधी आधी करत नव्हते, म्हणजे मला एवढी काय आवड नव्हती. पण आता मला जरा आवड लागली बाबा स्वतःच्या हातचं पण खायचं, त्यामुळं कधी कधी रेसिपी ट्राय करण्याचा प्रयत्न करते. खूप वेळा फसतात, खूप वेळा चांगल्या होतात, पण प्रयत्न काही सोडायचा नाही. नाही चांगलं झालं तरी करायचं, हळू करून 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 आपण शिकलच. आपली मम्मी कशी करून करून त्या एकदम प्रो झालेली, तशी आपण कधीतरी प्रो होणारच आहोत. मी ह्यात किती चीजचे क्यूब्स टाकलेत माहिती आहेत, 3. आणि हे जर माझी रेसिपी फसली तर खूप जास्त रिग्रेट होणार आहे मला. हे दिसतही चांगलं होतं, थोडंसं वास घेतला, थोडंसं टेस्ट केलं, चांगलं तर लागलं होतं मला. पण पुढे जाऊन काय झालं ते तुम्ही पहा. सगळं कसं रेसिपीत दाखवल्याप्रमाणे होतं, म्हणजे मी थोडंसं राहिलं, सगळंच काय कॉपी केलेलं नाही आहे, थोडंसं होतं वेगळी माझी रेसिपी. आणि अशा प्रकारे आपलं सँडविच तयार झालं. एवढा राडा झाला होता त्या किचनमध्ये आणि शेवटी आपली टेस्टिंगची वेळ आली. टेस्ट केलं, खरं सांगते मला काही एवढं आवडलं नाही. बरं झालं होतं ठीकठाक. आणि त्यानंतर सगळं किचन आवरायला लागलं, एवढा कंटाळा आला होता. आणि किचन आवरल्यानंतर मी ठरवलं आता झोपायचं. मस्तपैकी एक झोप घेतली. आता तुम्ही सांगा तुमचा सॅटर्डे संडे कसा असतो.